वर्षा में कांग्रेस का नया मजबूत महिला नेतृत्व भारती संदीप दहिकर चर्चा में। नगराध्यक्ष पद की रेस में उभरी कांग्रेस की जनप्रिय उम्मीदवार भारती दहिकर वर्षा चुनाव में नई हलचल। कांग्रेस ने बढ़ाया महिला नेतृत्व पर फोकस, महिला शक्ति का उदय। वर्षा में भारती दहिकर बनी कांग्रेस की प्रबल दावेदार। वर्षा नगर परिषद चुनाव कांग्रेस की ओर से पढ़ी लिखी और कर्मठ उम्मीदवार। सुर्खियों में विकास और महिला सुरक्षा एजेंडा। भारती दहिकर की दावेदारी पर बढ़ा उत्साह। वर्षा की राजनीति में नई उम्मीद। कांग्रेस की भारतीय दहिकर पर टिकी नजरें। ब्रेकिंग न्यूज। वर्षा की राजनीति में नई हलचल। कांग्रेस की ओर से उभर कर आई नई मजबूत महिला नेतृत्व की पहचान। वर्षा नगर परिषद चुनाव से ठीक पहले कांग्रेस पार्टी में एक नया जनसंपर्क वाला चेहरा चर्चा में है। भारतीय संदीप दहिकर ने कांग्रेस की ओर से नगराध्यक्ष पद के लिए अपनी दावेदारी औपचारिक रूप से सामने रखी है। लंबे समय से सामाजिक सेवा, महिला अपलिफ्टमेंट और शिक्षा के क्षेत्र में सक्रिय भारतीय दहिकर को वर्षा की जनता एक ईमानदार, पढ़ी लिखी और जमीनी स्तर पर काम करने वाली महिला नेता के रूप में जानती है। दावेदारी पेश करते हुए भारती दहिकर ने कहा, वर्षा का संतुलित विकास, महिलाओं की सुरक्षा और युवाओं के लिए रोजगार सृजन, यही मेरी प्राथमिकताएं हैं। राजनीति मेरे लिए पद नहीं, सेवा का मार्ग है। वर्षा को एक विकसित, सुरक्षित और सशक्त शहर बनाना मेरा संकल्प है। कांग्रेस कार्यकर्ताओं में उनके नाम को लेकर खासा उत्साह दिखाई दे रहा है। वहीं स्थानीय नागरिकों के बीच भी यह चर्चा तेज है कि क्या वर्षा को एक मजबूत, शिक्षित और कर्मठ महिला नेतृत्व मिलने जा रहा है। वर्षा नगर परिषद चुनाव में कांग्रेस की जनप्रिय उम्मीदवार के रूप में भारती संदीप दहिकर का नाम तेजी से हो रहा है मजबूत। नमस्कार, मी भारती संदीप दहिकर। मी काँग्रेसची उमेदवार आहे। मला गावकऱ्यांकडून सहकार्य मिळाल्यामुळे मी ह्या प्रचारात उभी राहण्याचा प्रयत्न करत आहे। मला काँग्रेसकडून तिकीट दिली तर नक्कीच मी गावाचा विकास करेन, पण सगळ्यांची मनं जिंकेन आणि मी जे प्रयत्न करायचे परिपूर्ण माझ्याकडनं केले आणि गावकऱ्याकडनं सहकार्य असल्यामुळे, मी महिला राखीव असल्यामुळे मी ह्या पक्षातर्फे उभे राहण्याचा प्रयत्न करते नगराध्यक्षासाठी। दहिकर मॅडम, कोणकोणते विकास मुद्दे लक्षात घेऊन आपण हे निवडणूक लढवू इच्छिता? काय नेमकी समस्या आपल्याला आपल्या शहरामध्ये दिसते? मला नाल्यांचे प्रॉब्लेम दिसतात आणि रस्ते सगळीकडे रस्ते, सगळे परिपूर्ण रस्ते, फार 25% वगैरे रस्ते तर चांगले आहे, 75% रस्ते बरोबर। मी सगळ्या गावाचा विकास करून ह्या हेतू पुरस्पराने मी उमेदवाराकडनं तिकिटाची मागणी केलेली आहे आणि मला गावकऱ्याकडनं सहकार्य असल्यामुळे मी सुद्धा मी इथे क्लासेस घेते, वर्कआउट क्लासेस, योगा क्लासेस आणि मला महिलांचं जिथे कुठे बोलवलं की मी नक्की नेहमी समावेश होते महिलांसोबत। महिला सशक्तीकरणामध्ये आपलं जे सहयोग आहे ते अमूल्य आहे। प्रत्येक वेळेला महिला सशक्तीकरण करते आपण समोर जातच असतात, पण जर आपण पक्षाने तिकीट दिली आणि निवडून आले, अध्यक्ष बनले, तर महिला सशक्तीकरणासाठी कशा प्रकारची उपाययोजना आपल्याकडून असणार आहे? मी सगळं काही त्या ज्या म्हणतील ते सगळं काही करण्यासाठी तयार आहे। सगळ्यांच्या समस्या बघीन काय आहे आणि महिला समस्येसाठी तर अगदी पहिलेच समोर यावं लागेल की नाही आजच्या तारखेमध्ये। त्यासाठी मी परिपूर्ण प्रयत्न करेन। महिलांच्या जे काही विचार असतील त्याच्याने परिपूर्ण प्रयत्न करेन। ज्या समस्या असेल नक्कीच मी परिपूर्ण करेन आणि मला माहिती आहे की गावामध्ये मला सगळेजण आतापासून सहकार्य करत आणि सगळ्यांचा पाठिंबा आहे की तुम्ही करू शकता। आतापासून माझ्याजवळ समजा घेऊन प्रश्न घेऊन आलेले की तुम्ही आम्हाला हे करून द्या, ते करून द्या, मी नक्कीच पदावर आले की नक्कीच मी करेन। आतापासून वाढलेले आहे आणि मी सगळ्यांना म्हटलं की नक्कीच मी करेन। मी जनतेच्या सर्वांगीण विकासाकरता नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मागितली आहे। जर पक्षाने मला तिकीट दिली तर मी वर्षा शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता सदैव अग्रेसर राहणार, विकासाच्या कामाकरिता कटिबद्ध राहणार आहे आणि म्हणून येत्या 2 तारखेला जे मतदान होणार आहे, जर पक्षाने मला तिकीट दिली तर मी मायबाप जनतेला एक विनंती करते की माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं आणि मला आपला बहुमूल्य मत देऊन प्रचंड बहुमताने विजय करा। धन्यवाद। धन्यवाद।